कधी रूपाचाही विचार केला नाही, पण तुम्ही आम्ही मंडळी नावारूपाच्या आकर्षणामध्येच उभं आयुष्य आपलं खर्च या ठिकाणी करतोय. या आकर्षणामध्येच उभं आयुष्य तुमचं आमचं या ठिकाणी वाया जातंय. आता देवानं दिलेल्या नावात तर समाधान नाही, पण रूपात तरी समाधान आहे का आपलं? महिला वर्ग, देवानं दिलेल्या रूपामध्ये आपलं समाधान आहे का? आहे? काही हा म्हणतात, काही नाही म्हणतात. ज्या हा म्हणतात त्या आता इकडे येताना पावडर लावून आलेल्या. समाधान नाहीये. एखाद्याचा रंग काळा असेल तर गोरा करण्यासाठी किती प्रयत्न करतो आपण, किती करतो आपलं आपल्यालाच माहिती बरं का. सांगण्यात काही अर्थही नाही, तथ्यही नाही. त्या नावारूपावर इतकं प्रेम करतो, त्या रूपाला इतकं साजिर गोजिर नटवण्याचा प्रयत्न करतो. पण महाविष्णू माऊली ज्ञानोबराय थोडंसं वेगळ्या अंगानं चिंतन तुम्हाला आम्हाला सांगताय बरं का. नटण्याचे सुद्धा 2 प्रकार आहे. नटण्याचे म्हणजे मेकअप बरं का, तुमच्या आमच्या आवडीचा विषय. नटू नाही या मताची मी अजिबात नाही, पण त्या नटण्याला काहीतरी सीमा असावी, काहीतरी लिमिट असावं बरं का. महिला वर्ग लक्षात घ्या, प्रकरण आपलंच आहे. कारण तुम्ही आम्ही सीमा विसरत चाललोय. पण बघा, नटण्याचे 2 प्रकार आहे. एक देवासाठी नटणं आणि दुसऱ्या नटण्यामध्ये वासना नावाचा दोष उत्पन्न या ठिकाणी झाल्याशिवाय राहत नाही. मग त्या नटण्यामागे जर वासना उत्पन्न होत असेल तर तुमचं आमचं नाव थोडंसं वेगळ्या यादीमध्ये लागल्याशिवाय राहणार नाही. ती वेगळी यादी कोणती आहे तर माऊली ज्ञानोबरायांनी गोड चिंतन केलंय. खडाने आला पान्हा पळवी जेरी अर्जुना कालपवी पन्यागना वडील कालपवी पन्यांगना वडील पण. वेश्याबाई ती कधीच खरं वय स्वतःच दुसऱ्याला सांगत नाही. ती मनानं चांगली आहे का, भजन म्हणते का, वारी करते का, गलिच्छ आहे ती, घाणेरडी आहे. मग या वेगळ्या यादीमध्ये आपलं नाव जाऊ नये असं वाटत असेल तर थोडंसं लिमिट तुम्ही आम्ही सुद्धा पाळलं पाहिजे. जास्त नटणारा पुरुष किंवा स्त्री दोन्ही मनानं सुद्धा तेवढाच गलिच्छ आहे, मनानं सुद्धा तेवढाच घाणेरडा आहे. मनचं एकही शब्द एकही वाक्य बोलणार नाही. माऊली ज्ञानोबरायांचं चिंतन आहे की वासना नावाचा दोष या ठिकाणी उत्पन्न होतो. अगदी ज्या भांड्यावर जास्त नक्षी असते त्याच भांड्यावर जास्त घाण किंवा धूळ साचत असते बरं का. इकडं काही वेगळं नाही ना, सारखंच आहे. कुठेही जा तुम्ही, नक्षीदार भांड्यावर जास्त घाण किंवा धूळ साचते. या वेगळ्या यादीमध्ये आपलं नाव लागू नये असं वाटत असेल तर लिमिट पाळा, सीमा तुम्ही आम्ही या ठिकाणी पाळली पाहिजे. आहे त्याच्यामध्ये समाधान माना. काय असेल नसेल ते भगवंतासाठी समर्पण तुम्ही आम्ही या भावनेनं जीवन या ठिकाणी जगलं पाहिजे. नावाचाही विचार करू नका, रूपाचाही विचार करू नका. तुकोबराय म्हणतात, देवा या समाजाचं जेव्हा मी निरीक्षण केलं थोडीशी भीती मला सुद्धा या वातावरणाची या ठिकाणी वाटते. कारण मी सुद्धा राहायला कुणामध्ये आहे, याच लोकांमध्ये मी सुद्धा राहायला या ठिकाणी आहे. मग या लोकांचं जेव्हा निरीक्षण केलं, यांचं या आकर्षणामध्ये उभं आयुष्य वाया चाललंय. पण ही अवस्था माझी होऊ नये याची मला फार भीती वाटते. म्हणून मी आज तुझ्या समोर हात जोडून एकच विनंती करतो. काय विनंती करतो तर अभंगाचं प्रथम जळता नावरूप जळता
संताची चरण रज हो 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 संताची चरण रज हो संताची चरण रज हो संताची चरण रज संताची चरण रज जळो आता नावरूप माझे पाप गाठीचे प्रथम चरणामध्ये तुकोबरांनी देवासमोर विनंती केली आहे, इच्छा व्यक्त केली आहे. देवा, या देहाचं नावही जळून जाऊ दे आणि रूप सुद्धा जळून जाऊ दे. अभंग भूमिका साधक अवस्था तुकोबरांची आहे. अभंगाची भूमिका सुद्धा फार सुंदर आणि एक विदेही अवस्था ही अवस्था तुम्हाला आम्हाला तुकोबरांची दिसून या ठिकाणी आली. आकर्षणाला बळी पडायचं नाहीये ही भीती मला वाटते. देवा, या देहाचं काहीच अस्तित्व आता शिल्लक ठेवू नको. आता ही अवस्था फक्त तुकोबरांचीच आहे असं नाही. जेवढी काही संत या महाराष्ट्राच्या भूमीला मिळाली लाभली, या प्रत्येक संतांच्या चरित्रामध्ये जर तुम्ही आम्ही अभ्यासलं वाचन केलं तर ही अवस्था तुम्हाला आम्हाला पाहायला मिळते. त्यापैकी तुम्ही कोणत्याही संताचं चरित्र समोर घेऊ शकता. हीच विदेही अवस्था तुम्हाला आम्हाला भगवंताची भक्ती करत असताना पाहायला मिळते. मग काय अवस्था, कशी अवस्था झाली आहे? अस्तित्वच शिल्लक राहिलं नाही. आमचा देव आणि आम्ही एवढाच एक संबंध आम्ही आमच्यामध्ये शिल्लक ठेवलेला आहे. नावाशी घेणं नाही, रूपाशी घेणं नाही, देहाशी घेणं नाही. या लटक्या फापट संसाराशी आता आम्हाला काहीच संबंध या ठिकाणी ठेवायचा नाहीये. आमचा देव भला आणि आम्ही भले, हा असा गोड संबंध, हे गोड नातं तुम्हाला आम्हाला प्रत्येक संतांच्या जीवनामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतं. एखादा दागिना घ्या, त्याला तापवल्यानंतर उदाहरणार्थ कानातलं घेतलं, त्याला वाटीत टाकलं, त्या वाटीला आग लावली, कानातल्याचं पूर्णपणे पाणी झालं. आता त्या सोन्याचं जेव्हा पाणी होतं तेव्हा तुम्ही त्याला कानातलं म्हणता की सोन्याचं पाणी म्हणता? काय म्हणता? केला नाही प्रयोग कधी? सोन्याचं पाणी म्हणू दागिना म्हणता येईल का त्याला? त्याचं अस्तित्व नाहीसं झालं ना, पूर्णपणे पाणी झालं, त्याचा आकार गेला, उकार गेला, सगळं काही त्याचं नाहीसं झालं. अस्तित्व त्याचं आता शिल्लक राहिलं नाही. तद्वज्ञायानं सकल साधू संत भक्त सुद्धा त्या भगवंताची भक्ती करत असताना एवढं चिंतन चाललंय, एवढी भक्ती चाललीये, आता काहीच अस्तित्व आमचं शिल्लक राहिलं नाही, पटत नाहीये. त्यासाठी नाथ बाबांनी आदर्श घ्यावा असं गोड उदाहरण आपल्या समोर या ठिकाणी ठेवलंय. ते उदाहरण जर कुणाचं असेल तर भगवंतासाठी समर्पण किती करावं याचा जर आदर्श तुम्हाला आम्हाला घ्यायचा असेल तर त्या गोकुळातल्या गोपिकांचं चरित्र तुम्ही आम्ही पाहिलं पाहिजे. ताईंच्या मुखातून तुम्ही सुंदर भागवत श्रवण करताय, त्याच्यामध्ये गोपिकांचा प्रसंग निश्चित तुम्हाला ऐकायला या ठिकाणी मिळणार. काय अवस्था आहे त्या गोपिकांची? गोविंदू घ्या कुणी दामोदर घ्या गे, तव तव हासती मथुरेच्या गे, तव तव हासती मथुरेच्या गे, गोविंदू घ्या कुणी दामोदर घ्या. माल विकायला मथुरेच्या बाजाराला गवळणी चालल्या गेल्या, पण डोक्यावर माठ आहे, त्या माठामध्ये नेमका काय माल आहे त्याचा आवाजच द्यायचा त्या विसरून जातात. गोविंदू घ्या कुणी दामोदर घ्या गे, दही घ्या, दूध घ्या, तूप घ्या म्हणण्याऐवजी विदेही अवस्था झाल्या कारणानं गोविंदू घ्या कुणी दामोदर घ्या अशा मुखातून शब्द त्या गोपिकांच्या बाहेर पडताय. कारण विदेही अवस्था गवळणी गोरस, गवळणी गोरस, गवळणी गोरस म्हणू विसरली, दुडीवर दुडी गवळणी.
साथे निघा दुडीवर दुडी गवळणी साथे निघाय. दुडीवर दुडी गवळणी साथे गोपिकांची झाली. तो माधव, तो कृष्णा, आम्ही त्याच्यावर इतकं प्रेम करतो, एवढा जीव आमचा त्याच्यावर जडलाय की आता या सगळ्याच विषयांचा विसर आम्हाला आमच्या जीवनामध्ये या ठिकाणी पडलाय. कुणाशी आम्ही घेणं देणं आता ठेवलेलं. याती कुळा माझे गेले आरपुनी, श्रीरंगा वाचोनी अनुने, श्रीरंगा वाचोनी अनुने, किती होश शिवाल मज वेळा. कुणी काही शिकवलं, काही सांगितलं, त्या सुद्धा स्थितीमध्ये आम्ही या ठिकाणी राहिलो नाही. विदेही अवस्था गोपिकांचीच झाली, यात नवल नाही. जेवढे काही संत झाले त्या सगळ्याच संतांची, मौलिक ज्ञानोबरायांची अवस्था. जीवीची या जीवा प्रेम, भावाची या भावा, तुझ वाचुनी केशवानु नावड, जीवे अनुसरली अजूनी कान. देवा, तुझ्याशिवाय आता जीवनामध्ये काहीच आवडत नाही. तूच आवडतो, तूच साध्य करायचं आहे, तुझ्यापर्यंतच यायचं आहे अथवा तुला आमच्यापर्यंत आणायचं आहे. केवळ आणि केवळ एवढंच कार्य आम्ही आमच्या जीवनामध्ये आता करणार. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. कुणाचं चरित्र आहे? आमच्या सावता महाराजांचं चरित्र आहे बरं का. काय असेल नसेल ते सर्व कर्म आम्ही भगवंताला अर्पण करतो, कारण त्याच्या इतका जवळचा आम्ही जीवनामध्ये कुणालाही मानत नाही. तोच आमच्यामध्ये आम्हाला सर्वत्र या ठिकाणी दिसतोय.
म्हणजे आम्ही सर्व काही समर्पण आता त्याच्यासाठी या ठिकाणी जीवनामध्ये करतोय. घेणं मात्र दुसरं कुणाशी आम्ही ठेवलेलं नाही. गोरोबा काकांचं चरित्र पाहायला गेला तर वेगळा आम्हाला काहीतरी प्रसंग त्यांच्या जीवनामध्ये घडून आलेला दिसतोय. नवलाची गोष्ट ऐक सखये बाई, कुंभाराने बाळ तुडविले पायी. नवलाची गोष्ट, नवलाची गोष्ट. काय नवल घडलं? कुंभाराने बाळ तुडविले पायी. गळ्यामध्ये विणाय, हातामध्ये चिपळ्याय, पायानं माती चिखल तुडवण्याचं काम चालू आहे. भजन करताना इतके दंग झाले, इतके दंग झाले. का तर त्या भजनामध्ये उपस्थित कोण आहे? अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एक झाला. प्रत्यक्ष भगवंताची उपस्थिती तिथे आहे. कारण माझे भक्त गाती जे ते नारदा मी उभा. माझे गोरोबा काका जर एवढं सुंदर भजन करताय तर प्रत्यक्ष भगवान परमात्मा तिथे उपस्थित राहतो. पण भजनामध्ये एवढी विदेही अवस्था झाली. कधी बाजूला खेळत असलेलं छोटस ते लेकरू, छोटस ते बाळ खेळत खेळत पायाखाली आलं आणि तुडवून शेवटी त्याचा प्राण निघून गेला. पण खबर आमच्या गोरोबा काकांना लागली नाही. याला खऱ्या अर्थानं भक्तीमध्ये झालेली विदेही अवस्था या ठिकाणी म्हणताय. कसलंच भान आता शिल्लक राहिलेलं नाही. काय करतोय, काय खातोय, कसं राहतोय, कुठे झोपतोय, कुठे उठतोय, कुठे बसतोय, काहीच कळायला मार्ग जिथे राहत नाही त्याला खऱ्या अर्थानं विदेही अवस्था म्हणतायत. हीच विदेही अवस्था सगळ्याच संतांच्या जीवनामध्ये तुम्हाला आम्हाला या ठिकाणी दिसून आली. आणि मग तुकोबराय म्हणतात, देवा अशा या अवस्थेला, या भूमिकेला मला सुद्धा तिथपर्यंत पोहोचायचंय, मला सुद्धा जायचंय. मग या आकर्षणाला मला जीवन जगत असताना बळी पडायचं नाही. म्हणून जळो आता नाव रूप. नावाचाही विनाश होऊ दे, रूपाचाही विनाश होऊ दे. पण साधक मंडळी म्हटले, तुकोबराय तुम्ही देवाकडे इच्छा व्यक्त केली, तुमच्या देहाला नावरूप या दोन गोष्टी प्राप्त झाल्या. मग ते प्राप्त होण्याचं कारण काय होतं कोबराय? तर माझे पाप गाठीचे. उत्तरार्धामध्ये त्याचं कारण तुकोबरांनी या ठिकाणी सांगितलंय. का घडलं माझ्यासोबत असं? का देवानं या देहाला नावही दिलं, रूपही दिलं? तर निश्चितच कुठेतरी माझं थोडं का होईना पाप शिल्लक राहिलंय. आणि मग तेव्हा भगवंतानं या देहाला नावही दिलं, रूप सुद्धा या ठिकाणी दिलं. मग आता पाप हे कारण तुकोबरांनी का सांगितलं? तर शास्त्रामध्ये चिंतन आलंय की जीवाला जर परत परत जन्म घ्यावा लागत असेल तर त्या जन्म घेण्यासाठी 3 कारणापैकी एक कारण निश्चित त्याच्याकडे उपस्थित या ठिकाणी असतं. मग 3 कारणं कोणती आहेत? तर पहिलं कारण आहे कर्म. वाईट करा, चांगलं करा, कर्म भोगण्यासाठी जीवाला जन्माला यावंच लागतं. कारण ते भोगल्याशिवाय त्यातून सुटका होणार नाही. अगा कर्मी जे उरावे ते तिही सुख दुःखे फळावे. आणि तया ते भोगावया देहा एका केले कर्म झाले त्याची भोगा आले. उपजले मेले ऐसे किती. कर्म भोगण्यासाठी जीवाला जन्माला यावंच लागतं. तुम्हाला आम्हालाच यावं लागतं, यात विशेष नाही. कर्मे दशरथे वियोगे मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला. देवाला सुद्धा कर्म चुकलेलं नाही. प्रारब्ध कोणास चढेना, 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 प्रारब्ध कोणास चढेना. कृष्ण सागे पांडवासी ते भोगूक नष्ट जनेसी. साह्य केले हरिहरासी, प्रारब्ध कोणास चढेना, 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 प्रारब्ध कोणास
सहाय्य पांडवासी ते भोगीसी नसत चेरीसी सहाय्य केले हरिहरासी बर प्रालब्ध कोणाशी टळेल वा. ते टळणार नाही, त्याच्यातून सुटका होणार नाही. भोग भोगुनी संपवावा असं एका मोठ्या वक्त्याच्या तोंडून ऐकलेलं गोड वाक्य आहे की तो भोगल्याशिवाय भोगूनच तुम्हाला आम्हाला त्यातून सुटका या ठिकाणी मिळत असते. कर्मे दशरथे वियोगे मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला. देवाला जर तिथे कर्म चुकत नाही तर आपल्यासारख्याचं गणित हिशोब कुठेच लागणार नाही, तिथे वशिला चालत नाही. प्रभू रामचंद्रांचं म्हणणं आहे की जरी मी देव असलो, जरी मी जगाचा मालक असलो तरी माझी सुद्धा या नियमातून सुटका होणार नाही. जो काही वनवास आज मला या ठिकाणी घडतोय त्या वनवासाचा दोष तुम्ही सगळे कुणाला देताय? आहे का तुमच्या अंजनीत? अरे देवा, अवघड झालं आता. आहे का ती जिनं देवाला वनवासाला पाठवलं? नाही असली बी तर इकडे येत नाही ती कीर्तनाला बर का. म्हणजे घरी इथे कोण आहे? कैकई. तुम्हाला आम्हाला माहिती अशी मिळाली आहे की त्या कैकईमुळे देवाला वनवासाला जावं लागलं. पण प्रत्यक्ष देवाचं असं म्हणणं आहे माझ्या बिचाऱ्या आईचा त्याच्यामध्ये काही दोष माय कैकई न दोषी नभे दोषिता राजत्याग कानन यात्रा से कर्म जात खेळ चालला से माझा पूर्व संचिताचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना जरा मरणायातून सुटला कोण प्राणी जात, जरा मरणायातून सुटला कोण प्राणी जात, दुःख मुक्त जगला का रे कुणी शोक करीसी वेड्या स्वप्नीच्या फळाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा दैव जात दुःखे भरता दोष ना कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा. दोष द्यायची सवय तुम्हाला आम्हाला, पण इतरांना दोष देऊ नका. महिला वर्ग तुम्हाला आम्हाला म्हणायची सवय, कधी काळी जीवनामध्ये दुःखाचा प्रसंग आला की सरळ तुम्ही आम्ही कुणाकडे जातोय? बाई देऊ काय खऱ्याचा म्हणतो की नाही? सहजच म्हणतो बर का. हा बाई देव काय खऱ्याचा नाही, इकडं पण आहे ती म्हण. हा पण देवाचा इतरांना, देवालाच काय इतर कुण्याही माणसाला सुद्धा दोष देण्याची चुकी करू नका. आपल्या जीवनात जर काही वाईट घडत असेल तर ते आपल्याच पराक्रम आहेत असं समजून ते भोगण्यासाठी सामोरं तुम्ही आम्ही गेलं पाहिजे. देवाला नाही घाबरलात तरी चालेल, पण कर्म करत असताना सावध राहिलं पाहिजे. कारण एक वेळ देव माफ करतो पण कर्म कधीही माफ करणार नाही, त्याच्यातून भोगल्याशिवाय सुटका होणार नाही. हे कर्म भोगण्यासाठी जीवाला परत जन्माला यावं लागतं. पहिलं कारण शास्त्रामध्ये आहे. दुसरं कारण जन्म घेणे लागे वासनेच्या